महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणीत संपत्तीच्या वादात मोठा भाऊ लहान भाऊ वैरी झाला। अंगावर ट्रॅक्टर घालत लहान भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। न्यायासाठी दैठणा पोलिसांकडे धाव घेतली, मात्र तेथेही न्याय न मिळाल्याने जखमी लहान भावाने सोमवारी 20 जानेवारीला पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले। न्याय द्या, अन्यथा परिवारासह आत्मदहनाची परवानगी द्या, अशी मागणी तक्रारदार विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांनी केली। याबाबत अधिक माहिती अशी की विठ्ठल वाघ यांची वडिलोपार्जित पोखर्णी नंबर 1 येथे संपत्ती आहे। त्यांचा मोठा भाऊ गुलाब ज्ञानोबा वाघ हा शेती वहिती करून देत नाही। त्यातच त्याने नोव्हेंबर 2023 मध्ये विठ्ठल वाघ यांना खोऱ्याच्या तुंब्याचे मारून जखमी केले। सदर प्रकरणात दैठणा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला। तपासात आरोपीलाच मदत केले। त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा गावात आहे। कारवाई न झाल्याने गुलाब वाघ यांचे मनोबल वाढले। त्याने विठ्ठल वाघ यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। याही प्रकरणात दैठणा पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही। परभणीत आता बीड सारखे झाले आहे। आरोपीकडून पैसे घेऊन पोलीस त्यांना मदत करत आहे। दैठणा प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष देऊन दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी। अटक केली नाही। आर्थिक देवाणघेवाण करत दैठणा पोलीस मॅनेज होत असल्याचे विठ्ठल वाघ यांनी शिवसेना युवती जिल्हा प्रमुख प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील यांच्या मदतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करत न्यायाची मागणी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, परभणी। नमस्कार, मी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील। हा जो पोलीस स्टेशन मध्ये प्रकार चालू आहे की पैसे घ्यायचे आणि आरोपींना सोडून द्यायचं, त्याच्यामुळे आज आरोपीची हिंमत वाढत आहे आणि गुन्हेगारी जी आहे ती खूप वाढलेली आहे। बीड पाठोपाठ आज परभणीचा पण नंबर लागत आहे गुन्हेगारीमध्ये। आपण ऐकत आहोत इतके गुन्हे घडत आहेत आणि पोलीस फक्त पैसे घेऊन आरोपीकडून मॅनेज होत आहेत। असे याच बाबत बरेचसे प्रकरण आजकाल बाहेर येत आहेत आणि खूप लोक येऊन SP ऑफिसला निवेदन देत आहेत। त्यापैकी हे दोन आहेत काका। ह्या काकांचं म्हणणं ऐकून मी बालासाहेब दगडोबा पांचाळ, राहणार जाम तालुका जिल्हा परभणी। शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली असता शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिलेल्या प्रकरणात माझे बीड जमादार यांनी बोलावल्या शनिवारी सकाळी। तर मी दुपारी हजर झालो आणि त्यांनी सांच्यापारी 5-5:30 वाजता मला मारहाण केली आणि धक्के देत बाहेर काढ शिवीगाळ केली। त्या प्रकरणी मी साहेबांना बोललो तिथल्या, तर साहेबांनी कुठलीच कारवाई त्यांच्या विरुद्ध केली नाही। आज हा पण बघतोय या काकांवरती पण त्यांच्या स्वतःच्या सख्या भावानीच यांना 2 वेळा जीवे मारायचा प्रयत्न केलाय। एकदा त्यांनी ह्यांच्या पायामध्ये कुऱ्हाडीचा खुट्टा मारून त्यांचा पाय फ्रॅक्चर केला होता। त्या प्रकरणामध्ये 1 वर्ष आधी खोऱ्याचा खुट्टा मारून यांचा पाय फ्रॅक्चर केला होता। त्याच्यामध्ये त्यांच्यावरती 326 गुन्हा दाखल होता आणि मागच्या वर्षी हा गुन्हा झालाय। तेव्हा पण पोलिसांनी पैसे खाल्ले, त्या आरोपीला फरार ठेवलं आणि 1 दिवसामध्ये MCR घेऊन त्यांना न्यायालयामधून सोडून दिलं। पण या प्रकरणाचं सुद्धा त्या माणसाला गांभीर्य समजलं नाही आणि पोलिसांची हात मिळवणी करून त्यांनी एक प्लॅन बनवला की ह्यांची जी काही प्रॉपर्टी आहे त्या ह्यांच्या मोठ्या भावाला हडप करायची। म्हणून आज त्यांनी गावामध्ये अशी चर्चा आहे की त्यांनी पोलीसवाल्यांना 2 लाख रुपये देऊन आज ह्यांच्यावरती मारहाण केली आहे आणि ह्यांच्या अंगावरती ट्रॅक्टर घातलंय। एवढी गंभीर घटना असून सुद्धा यांचा भाऊ आजपर्यंत घाबरलेला नाही आणि ही हिंमत फक्त त्या दैठणा पोलीस स्टेशन मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे वाढलेली आहे। त्या अधिकाऱ्यांनी आज जर पैसे घेतले नसते तर तो माणूस आज नीट राहिला असता आणि त्यांनी असं काही केलं नसतं। आम्ही SP ऑफिसला आलो तर इथले वरिष्ठ अधिकारी सुद्धा दैठणा पोलीस स्टेशन मध्ये त्यांना फोन करत आहेत की तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या आणि बरोबर सगळं जसा जबाब दिलाय तसा। आज ह्या काकांची त्यांच्या माघारीच FIR नोंद केला आहे आणि उलटा सुलटा जबाब नोंद केला आहे। ह्यांचं जे काही म्हणणं आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही ना काही जे की असा आरोपी सुटल असं त्यांचं बोलणं तिथे रेकॉर्ड झालेलं आहे स्टेटमेंट। त्याच्यामुळे आमची पोलिसांविरुद्ध तक्रार आहे आणि हे जर असं प्रकारचं शासन सुरू असेल तर सामान्य माणसांनी न्यायपालिकेवरती विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न उद्भवतो। मी विठ्ठल ज्ञानोबा पोखर नरसिंह, माझा सक्का भाऊ जवळपास 80 एकर जमीन आहे, मला वाहू देत नाही। एकट्याला ते हडप करायचे या उद्देशानं मला प्रत्येक वेळेस मारहाण करतो। मागच्या वर्षी 25 नोव्हेंबर 2023 रोजी सुद्धा मला खोऱ्यानं मारहाण केली। त्या टाईमला 326 गुन्हा दाखल केला पोलीसवाल्यांनी, पण त्याला पैसे घेऊन अटकपूर्व जामीन किंवा स्वतः फरार कसा राहील हे पाहिल्या जाते। आणि आज त्याने जवळपास 2 तारखेला 2/1/2025 रोजी माझ्या अंगावरून ट्रॅक्टर घातलं
त्याच्यात माझी पायाची नस तुटली, माझं फ्रॅक्चर झालेलं आहे, गादी फाटली आणि हाडाचा सांगळा पण तुटलेला आहे. मला ऑपरेशनसाठी मुंबईला रेफर केलेलं आहे, पण माझ्या घरच्याला आज पण धमक्या येत आहेत. याच्यामुळे मी मुंबईला पण गेलो नाही. मला आणि पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर थातूर मातूर आम्हाला सांगितलं जातं की आम्ही गुन्हा दाखल करतो, आम्ही आकडा करतो, हे पैसे घेतले जाते. मारते वेळेस माझा भाऊ म्हणला होता की मी पोलीस स्टेशनला 2 लाख रुपये देऊन आलो आणि त्या 2 लाख रुपये देऊन आलो म्हणून तुला जीवे तुला खलास करतो म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातलं. अशा प्रकारे पोलीस स्टेशन म्हणजे पोलीस आरोपीला बळ देते, पोलीस आरोपीला स्वतः फरार करते आणि पोलीस एसपी ऑफिसला आल्यानंतर इथं पण फक्त गुन्हा दाखल करायसाठी सांगितलं जातंय. इथं पण 3-4 वेळेस माझे रिलेटिव्ह आले, मी आज स्वतः आलो, पण कुठला इथं येऊन सुद्धा कुठलाही फायदा होत नाही. जवळपास आपण फक्त बीडचं म्हणतो, पण बीड पाठोपाठ परभणीमध्ये दैठणा पोलीस स्टेशन बी त्याच्या वर गेलेलं आहे. पण आज मला न्याय मिळत नाही आहे. मला आत्मदहन करण्याची पाळी आलेली. मला न्याय जर दिला नाही 1-2 दिवसात तर मी इथं एसपी ऑफिसला आत्मदहन करणार आहे. मला म्हणजे पोलीस प्रशासनावरला माझा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे. पोलीस प्रशासन आरोपीला पैसे घेऊन पळवाटा कशा काढता येतात, त्यांना थातूर मातूर गुन्हे कसे दाखल करता येतील आणि आरोपी कसा एका दिवसात सुटेल अशा प्रकारे पोलीस प्रशासन पूर्णपणे सहयोग करून आरोपीला सहयोग करते. आणि मला थातूर मातूर फक्त आम्ही अटक करतोय, आम्ही चौकशी करतोय, आम्ही गुन्हा दाखल करतोय. आमच्या माघारीच 324 काहीतरी आता दाखल केला इथं कळालं, जे की 307 सारखा म्हणजे जीव खलास करण्याचा गुन्हा असताना बी हे साधा गुन्हा दाखल करतात. कारण आरोपी यांना प्रचंड पैसा देतोय. आरोपी जर पैसा देत असेल आणि आरोपी जर पैशावाले आरोपी जर म्हणजे माणसं जगत असतील तर सामान्य माणसानं या देशात जगू नये. याच्यापेक्षा पोलीस प्रशासनानं आम्हाला विष देऊन मारावं ही मी आज इथं एसपी ऑफिसला म्हणजे इथं येऊन सांगतोय. 1-2 दिवस मला न्याय द्या किंवा मला आत्मदहनसाठी मला परमिशन द्यावी. माझ्या कुटुंबासह इथं येऊन मी आत्मदहन करतो, मला याची परमिशन द्यावी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.